यूपीए सरकारच्या काळात जे काही गैरव्यवहार झाले होते त्याच्याबद्दल एक श्वेतपत्रिका सादर केली आहे। उद्या त्याच्यावर चर्चा होणार आहे। काँग्रेस हा मुख्य पक्ष होता यूपीए सरकारमध्ये। असे स्वतःचं अपयश ढाकण्यासाठी, स्वतःचं फेल्युअर लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहायचा आणि स्वतःच्या कर्तृत्व शून्य त्याच्यावर पांघरून घालायचा, हा एक केविलवाणा प्रयत्न या सरकारचा आहे असं मी मानतो। एक दिवस अधिवेशन ठेवलेलं आहे, मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय होईल असं वाटतं? नाही, असं आहे की आम्ही ओबीसीच्या हक्काला धक्का न लावता जे काही द्यायचं असेल ते सरकारला देण्यासाठी आमची सहमती असणार। 28 तारखेला म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, काय अपेक्षा आहे? नाही, निवडणुकीच्यासाठी आता लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे अंतरिम बजेट असेल, फायनल बजेट नंतर येणारच आहे निवडणुका संपल्यानंतर। पण हा बजेट महत्त्वपूर्ण असेल। आता निवडणुका पुढे असल्यामुळे घोषणांचा पाऊस, पैसे नसतानाही तिजोरीची लूट आणि लोकांना खोटी आश्वासनं या सगळ्यांचा समावेश त्या अर्थसंकल्पात असणार आहे। म्हणजे खोदा पहाड निखला चोबा असं होणार आहे ते आम्हाला दिसतंय ते, कारण आत्ताच 53,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या। पैसे किती आहेत, राज्य किती खाईत लोटलं आहे आणि भ्रष्टाचाराने कळस घातलेला आहे, गावगुंड पोसले जात आहेत। सरकार म्हणून जबाबदारी खरं म्हणजे अपेक्षा ज्या होत्या महाराष्ट्राच्या, तीनही पक्षांनी राज्याचं वाटोळं करून जनतेच्या अपेक्षेचा भंग केला आहे। सोयाबीनला 4,000 रुपये मिळत नाहीत अजूनही, हमीभाव तर 16च, कापसाचा शेतकरी रडतो आहे। तर शेतकऱ्यांच्या बेता आणि सर्वाधिक आत्महत्या या 2.5 वर्षात झालेल्या हेही सगळ्यांना माहीत आहे। अशा स्थितीमध्ये या अर्थसंकल्पातून किमान निवडणुका बाजूला ठेवा, निवडणुका होतील जातील, पण शेतकरी जगला पाहिजेत आणि सामान्य माणसाचं हित कुठेतरी ते दिसलं पाहिजेत अशी अपेक्षा आहे। शेवटचा एक प्रश्न, पुण्यातल्या पोलीस आयुक्तांनी धिंड काढली गुंडांची, पण अजूनही केराची टोपली दाखवत आहेत गुंड। सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहेत, पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा धाक नाही असं वाटतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। नाही, आता मला वाटतं की गृहमंत्री फडणवीसांच्याकडे प्रचंड मोठा सध्या जे तेवढी विभाग आहे, जेवढी खाते आहेत आणि त्यांचा जो व्याप आहे, महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत की त्यांच्याशिवाय आता भाजपकडे आहे कोण? होते नव्हते संपवलेत। आता सगळा भार असल्यामुळं त्या खात्याकडे दुर्लक्ष होते आहे। खरं तर इतर खाते दुसऱ्याकडे दिले असते तर कदाचित या खात्यावर पूर्ण वेळ त्यांना देता आला असता। मागचे 5 वर्ष आपण पाहिलेत पोलीस प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं हाताळलं असंच मी म्हणेन, पण अलीकडे मात्र गुंडाचा हौदोस चालला आहे। याचं कारण असं आहे की 3 तिघाडा काम बिघाडा हे तिघेही एकत्र आलेत आणि राज्याचं वाटोळं करायसाठी आणि गेलेली पद सुधारायसाठी गुंडाचा आश्रय, आणि गुंडांना जर राजाश्रय मिळायला लागला तर गुंड मस्तवाल होणारच आणि ते दिसते आहे। प्रीमियर शो म्हणता येईल त्याला, राजधानी दिल्लीत होतोय मराठमोळ्या चित्रपटाचं इथं प्रदर्शन आणि तुमची स्वतः हजेरी। सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजासाठी केलेल्या संघर्षाचा हा पूर्ण ज्वाजल्य असा इतिहास या चित्रपटातून मांडला गेला आहे। शोषित, पीडित, उपेक्षितांसाठी संपूर्ण आयुष्य आणि श्रीमंती खर्ची घालणारे दाम्पत्य, आणि विशेष करून ज्या काळामध्ये मिशनऱ्यांच्या 2-4 शाळा यूपीमध्ये होत्या, साधारणतः 1886च्या काळात, त्यावेळेस या जोडप्यांनी महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढून महिलांना जगण्याचा, शिकण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं। खरं तर बहुजनांना जगण्याची दिशा देणारे म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांचेही नाव फार मोठं आहे आणि बाबासाहेबांनी तर त्यांना गुरुस्थानीच मानलं होतं। छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं काम आणि लोकांच्या पुढे आणण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। फार मोठा इतिहास, आणि त्यामुळं सत्यासाठी आणि अनिष्ट प्रथेच्या विरुद्ध बंड पुकारणारे म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव होतं।
आणि त्यांच्या खरं तर खूप मोठा विषय आहे, त्यावर खूप बोलता येईल. पण मी एवढंच सांगेल की महिलांना दासी बनवणाऱ्यांच्या जाचातून मुक्त करून महिलांना राणी आणि म्हणजे किंवा आपण राजस्त्रे किंवा राजाच्या दर्जा देणं किंवा मी असं म्हणेल की त्याच्या पलीकडे जाऊन की महिलांना सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचं काम कुणी केलं असेल तर या जोडप्यामुळे झालेलं आहे. अशा या महाविभूतींच्यावर चित्रपट खरं म्हणजे मी जयश्रीताईंचे आभार मानेल की सगळं झालं होतं 7-8 वर्ष बंद पडलेला, पुन्हा त्याला मराठी लोकांच्या पुढे नव्हे तर देशातील सर्व महिलांसाठी, उपेक्षितांसाठी, बहुजनांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा, जो शेतकऱ्यांचा आसूड हा एक महत्त्वाचा विषय खरं म्हणजे चुकायला नको की यातून त्यांनी जे कार्य आणि त्यांचं जे लिखाण होतं, साहित्य होतं, त्या सर्वावर प्रकाश टाकण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून होतं आहे. आणि मराठी माणसाला निश्चितच त्याची छाती गर्वानं फुलेल अशा प्रकारचं कार्य या महामानवांनी केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.